नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वाणिज्य व संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण क्रमांक 5 व्यवसाय संघटनाचे प्रकार भाग 2 बघणार आहोत. बरोबर, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र अशा 2 प्रकारच्या संस्था अस्तित्वात आहे. बरोबर, आता खाजगी क्षेत्र म्हणजे काय, तर खाजगी क्षेत्रातलं जे काही मालकी हक्क आणि व्यवस्थापन हा जो प्रकार असतो तो पूर्णतः एका व्यक्तीकडे किंवा एका व्यक्ती समूहाकडे असतो. व्यक्तीकडे म्हणजे आपण आधीच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे, एकल व्यापारी, एकटा व्यक्ती सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडतो. तो पूर्णतः व्यापार स्वतःच्या खांद्यावरती उचलून पुढे जातो. बरोबर, मग त्याच पद्धतीने खाजगी क्षेत्र म्हणजेच त्यातलं मालकी हक्क आणि त्याचं व्यवस्थापन हे पूर्णतः एका व्यक्तीच्याच कडे असतं किंवा व्यक्ती समूहाकडे असतं. म्हणजेच 10 किंवा 50 किंवा असे व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवस्थापन, तो खाजगी व्यवसाय यशस्वीरित्या पुढे नेतात. बरोबर, आता सार्वजनिक या खाजगी व्यवस्थापन खाजगी क्षेत्रात खाजगी व्यवसाय संघटनामधील व्यवस्थापन आणि मालकी हक्क एका व्यक्तीकडे असल्यामुळे काय होतं, तर यांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ उद्देश हा जो असतो तो फक्त आणि फक्त नफा कमवणेच असतो. त्यांना हा व्यवसाय करण्यामध्ये, त्यांना हे व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त कशामध्ये हे इंटरेस्ट असतो, तर नफा आणि नफाच कमवणे. बरोबर, आणि ह्याच्याच विरुद्ध दिशेने म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, तर सार्वजनिक क्षेत्रातील संस्था या ज्या काही असतात त्या नावच सार्वजनिक आहे म्हटल्यानंतर यातलं जे काही मालकी हक्क आणि व्यवस्थापन असतं हे आपल्या सरकारकडे असतं. मग सरकार ते राज्य सरकार असू शकतं किंवा ते केंद्र सरकार असू शकतं. बरोबर, आणि याचा मालकी हक्क आणि व्यवस्थापन हे सरकारकडे असल्यामुळे याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ उद्देश हा ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा प्रदान करणे हा असतो, ना की नफा कमवणे. ज्या पद्धतीने खाजगी क्षेत्रामध्ये नफा कमवणे हा विशिष्ट हेतू असतो, तसा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा मोठा हेतू काय असतो, तर समाजातील सर्व घटकांना, ग्राहकांना विश्वसनीय सेवा प्रदान करणे. बरोबर, मग आता आपण एका पाठोपाठ एक असं खाजगी क्षेत्र म्हणजे काय आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय याचा विस्तृतरित्या अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की खाजगी क्षेत्रातील संस्था. बरोबर, आता नावात आपण प्रस्तावनेमध्ये आधीच बघितलेलं आहे की खाजगी क्षेत्रातील संस्था या कशा असतात, तर ज्या संस्थांची मालकी, वित्तपुरवठा, व्यवस्थापन आणि नियंत्रण हे व्यक्ती समूहाकडे असतं. बरोबर, आणि सार्वजनिक संस्था, तर सार्वजनिक संस्थेची माहिती आपण सर्वप्रथम विस्तृतरित्या घेऊया. तर सार्वजनिक क्षेत्रातील संस्था म्हणजे काय, तर ज्या संस्थांची मालकी, वित्तपुरवठा, व्यवस्थापन आणि नियंत्रण हे सरकारचे असते. मग आता मालकी हक्क म्हणजे काय, त्याच्यावरचा मालकाचा हक्क हा पूर्णतः सरकारचा असतो, ते सरकारच्या अधिरित्याखात येतं. वित्तपुरवठा, या संस्थांना लागणारा पैसा, ह्या संस्थांना पुढे जाण्यासाठी लागणारं वित्त, पैसा, आर्थिक गोष्टी कोणाकडनं पुरवल्या जातात, तर सरकारकडनं पुरवल्या जातात. या सगळ्या संस्थांवरती नियंत्रण कोणाचं असतं, तर सरकारचं असतं. याच्यातलं आपण उदाहरण देऊ शकतो HPCL, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. बरोबर, आता या सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांची आपण व्याख्या बघूया, जी व्याख्या प्राध्यापक हसन यांनी दिलेली आहे. व्याख्या काय आहे, सार्वजनिक क्षेत्र हे सरकारची मालकी असणाऱ्या औद्योगिक, शेती, वित्त आणि वाणिज्य क्षेत्रातील कार्य करणाऱ्या संस्था होय. म्हणजेच काय, तर औद्योगिक मला आपल्याला माहिती आहे की देशाचा विकास हा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो, तर उद्योगधंद्यांवरती असतो. मग औद्योगिक विभागामध्ये असणारी सरकारच्या मालकीची क्षेत्र म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. शेती जी आपण करतो, एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल तर त्याला आपण खाजगी शेती म्हणू शकतो, परंतु इथे शेती ही सरकारच्या मालकीची असते, सरकारच्या नियंत्रणानुसार ती पिकवली जाते, केली जाते. वित्त, पैसा पुरवठा
आर्थिक गोष्टींचा पुरवठा करणाऱ्या काही संस्था असतात, वाणिज्य. मग याच पद्धतीने आपण काय म्हणू शकतो, तर या वेगवेगळ्या विभागामध्ये सरकारच्या मालकीच्या ज्या काही संस्था आहेत त्यांना आपण काय म्हणूया, सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्राची व्याख्या तर आपल्याला कळली. थोडक्यात तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहात, तर सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच काय, तर जिथला मालकी हक्क, नियंत्रण, व्यवस्थापन सगळं सरकारच्या अधिकाराखाली येतं, त्याला आपण म्हणणार आहोत सार्वजनिक क्षेत्रातील संघटना. आता या सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचे किती प्रकार आहेत, तर 3 प्रकार आहेत. विभागीय आस्थापना, वैज्ञानिक महामंडळ आणि सरकारी कंपनी. बरोबर. आता यातला एका खालोखाल एक आपण विस्तृतरित्या त्याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघणार आहोत विभागीय आस्थापना म्हणजे काय. बरोबर. मग त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. ज्या आस्थापनांची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात. बरोबर. म्हणजेच डिपार्टमेंटल ऑर्गनायझेशन. आता इथे जे सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा अर्थ आपण पाहिला, काय, मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण, वित्तपुरवठा सरकारद्वारे केला, म्हणजे त्याला आपण म्हणतो सार्वजनिक क्षेत्रातील संस्था. मग इथेही अर्थ विभागीय आहे. तर विभागीय ज्या आस्थापना म्हणजेच आपल्या सरकारमधले काही विभाग आहे की ज्याच्यातले पूर्ण मालकी हक्क हा सरकारचा असतो, त्याचं व्यवस्थापन हे सरकारद्वारे चालवलं जातं. मग व्यवस्थापन म्हणजे काय, ते कामकाज कसं करतं याच्यावरती पूर्णतः सरकारचं नियंत्रण असतं. तो विभाग चालवण्यासाठी लागणारा पैसा हा सरकारतर्फे पुरवला जातो. त्या आस्थापनांना विभागीय आस्थापना असे म्हणतात. बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल की जर का सरकारतर्फे चालवलं जातं, पण याच्यात निर्णय घेण्याचे अधिकार कोणाकडे असतात. बरोबर. तर इथे प्रत्येक त्या खात्याचा, त्या विभागाचा एक प्रमुख मंत्री असतो. बरोबर. आणि त्या मंत्र्याद्वारे त्या विभागाचं, त्या खात्याचं कामकाज चालवलं जातं. आता हे तुम्हाला कळण्यासाठी आपण सगळ्यात सोप्या शब्दात उदाहरण देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे काय, तर रेल्वे खातं जे आपल्या देशाला सगळ्यात जास्त महसूल म्हणजेच पैसा मिळवून देतो. बरोबर. आता रेल्वे खात्याचा जो कोणी मंत्री आहे, रेल्वे खात्याचा मंत्री जो आहे आपल्या केंद्र सरकारमध्ये, तो मंत्री या सगळ्या विभागाचा म्हणजेच रेल्वेच्या आस्थापनामध्ये, रेल्वेच्या याच्यावरती त्या पूर्ण सरकारच्या वतीने कामकाज कोण बघतं, तर रेल्वे मंत्री बघतो. बरोबर. त्या रेल्वे मंत्रीच्या हाताखाली असणारे बाकी शासकीय अधिकारी हे सगळेजण एकत्र येऊन त्या खात्याचा पूर्णतः कारभार बघतात. मग ते सरकारच्या अधिरित्या खाती येतात, म्हणून त्यांना सरकारी कर्मचारी असं म्हटलं जातं. मग आपल्या भारत देशात अशी कोणकोणती खाती आहे, टपाल खातं जे की तुम्हाला माहितीच आहे, पोस्ट ऑफिस ज्याला आपण म्हणतो, ते पोस्ट ऑफिस कोणातर्फे चालवलं जातं, सरकारतर्फे. रेल्वे खातं, संरक्षण खातं, डिफेन्स. बरोबर. आपण ज्याला आर्मी म्हणतो, आर्मी खाजगी मालमत्ता आहे का, नाही, तर आर्मी हे सरकारतर्फे चालवलं जातं. काही उद्योगधंदे आहेत, आकाशवाणी केंद्र आहेत, ही सगळी सरकारी विभागीय आस्थापनाचीच काय आहेत, तर उदाहरणं आहेत. बरोबर. आता आपण पुढे जाऊया. त्याचा अर्थ तर आपण पाहिलं. मग आता अर्थाच्या नंतर त्याची वैशिष्ट्य काय, तर आपल्याला त्याच्या अर्थामध्येच वैशिष्ट्य शोधता आली पाहिजे. अर्थ पूर्णतः आपल्याला कळल्यानंतर त्याची वैशिष्ट्य आपल्याला आपोआप लिहिता येतात. तर पहिला अर्थ काय सांगितलं आहे, ज्याचं मालकी हक्क सरकारकडे असणार आहे, व्यवस्थापन सरकारकडे असणार आहे. म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य तिथे स्पष्ट झालं की सरकारद्वारे व्यवस्थापित या सगळ्या खात्यांचा, या आस्थापनांचा कारभार हा कोणातर्फे पाळला जातो, तर त्या संबंधित खात्यातर्फे पाळला जातो. बरोबर. आणि हे संबंधित खात्याचे जे कोणी मंत्री आहेत ते त्या विभागाच्या, त्या आस्थापनेच्या कामकाजासंबंधी कोणाला जबाबदार असतात, संसदेला जबाबदार असतात. बरोबर. तुम्हाला माहितीच असेल आपल्या देशातली संसद कुठे आहे, दिल्लीमध्ये आहे. बरोबर. त्यानंतर आता कामकाज बघायचं आहे, मंत्री आहे. बरोबर. निर्णय घेणारी एक व्यक्ती आहे. तर इथे अधिकारांचं वाटप कसं केलं जातं, तर प्रत्येक विभागाच्या आस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे, म्हणजेच अधोगामी अधिकार. अधोगामी म्हणजे काय, वरच्या साखळीतून खालच्या टॉप मॅनेजमेंटमधनं लोअर लेवल मॅनेजमेंटपर्यंत. बरोबर. म्हणजेच वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे पर्यंत
अधिकाराचं वाटप केलं जातं किंवा सगळ्यात महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाकडे असते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणि त्याहूनही वरती कोणाकडे असते मंत्र्यांकडे असते. याचा वित्त पुरवठा कोणाकडनं केला जातो तर सरकारकडनं केला जातो. बरोबर. तुम्हाला जर का माहिती असेल तर दरवर्षी आपल्या रेल्वेचं जे काही अंदाजपत्रक आहे ते केव्हा डिक्लेअर केलं जातं, केव्हा सादर केलं जातं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये. बरोबर. आपलं पूर्ण देशाचं अंदाजपत्रक आणि त्यासोबतच रेल्वेचं अंदाजपत्रक वेगळ्या ह्याच्यात सादर केलं जातं. बरोबर. मग त्या अंदाजपत्रकानुसार पूर्ण वर्षाला त्या विभागीय आस्थापनेला किती खर्च येणार आहे, किती पैसा लागणार आहे, त्या पद्धतीने त्या अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. बरोबर. आणि त्यानुसार त्या आस्थापनेला तो पैसा काय केला जातो, पुरवला जातो. आणि यातून जमा होणारा सर्व महसूल व्यवस्थापन कोणाकडे सरकारकडे, म्हणून यातून जमा होणारा सर्व महसूल हा सरकारच्या तिजोरीत गेला जातो. बरोबर. आता कामकाज जर सरकार बघतं, व्यवस्थापन जर सरकार बघतं तर ह्याचा पूर्ण कामं कोणत्या स्तरावरती केली जातील, सरकारकडनं केली जातील. किती खर्च येणार आहे, कुठे कुठे कसा कसा पैसा खर्च झालेला आहे, नक्की तो ज्या पद्धतीने खर्च झाला आहे तो योग्य रीतीने झाला आहे की नाही झालं, ही सगळी कामं कुठे केली जातात, सरकारी विभागाप्रमाणे केली जातात. बरोबर. आता हे सरकारच्या अधिघेक्यात येतं, त्यामुळे या विभागीय आस्थापनेला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही आहे. बरोबर. आपण आधीच पाहिलेलं आहे. कुठे पाहिलंय, संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पाहिलंय, मालक वेगळे आणि कंपनी वेगळी, कंपनी कायद्यानेरित्या मान्य करण्यात आलेली एक स्वतंत्र व्यक्ती आहे. बरोबर. मग तसं इथे ही विभागीय आस्थापना सरकारच्या तर्फे नियंत्रित केली जाते. त्यामुळे या विभागीय आस्थापनाला सरकारपासून स्वतंत्र असं कायदेशीर अस्तित्व नसतं. तर संबंधित खात्याच्या अंतर्गत त्याला कामकाज दिलं जातं. बरोबर. आणि ह्याचे जे काही कर्मचारी आहेत हे सरकारच्या अधिरित्या खात्यात येत असल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं तर शासकीय कर्मचारी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, शासकीय कर्मचारी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या भागात काय पाहिलं तर सार्वजनिक क्षेत्रातील संस्था म्हणजे काय, खाजगी क्षेत्रातील संस्था म्हणजे काय, आणि सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांचं वर्गीकरणानुसार पहिलं जे वर्गीकरण आहे विभागीय आस्थापना, त्या विभागीय आस्थापनाचं आपण अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये पाहिले. याचा तुम्ही नीट अभ्यास करावा.